अहिल्यानगरमध्ये मराठा लग्न आचार संहिता संमेलन साध्या पद्धतीने विवाह करण्याचा निर्धार या ठिकाणी करण्यात आला। मराठा समाजाची लग्नासाठी आचारसंहितेचा प्रचार प्रसार व्हावा यासाठी हे संमेलन घेण्यात आले। पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर मराठा समाजामध्ये विवाह सोहळे थाटामाटात न साजरे करता साधेपणाने पार पाडण्याची जनजागृती सुरू झाली। याच पार्श्वभूमीवर आज अहिल्यानगरमध्ये मराठा समाजाच्या वतीने मराठा लग्न आचारसंहिता संमेलन आयोजित करण्यात आलं होतं। समाजाचे संमेलन झाले पाहिजे आणि त्याच्यातनं आपल्याला एक कमीत कमी खर्चामध्ये कसा विवाह सोहळा करता येईल आणि आपल्याला जी काही अपेक्षा असेल की मुलीला आपल्याला काही खर्च करायचा, तिच्या नावाने एफडी करण्याचा असेल किंवा कुठं काही वेगळा निर्णय शिक्षणा दृष्टिकोनातून असा काहीतरी निर्णय घेणं गरजेचं आहे। तशी भूमिका तसं आज संमेलन मराठा समाजा बाबतीमध्ये आज आपल्याला अहिल्यानगर जिल्ह्याच्या वतीनं आज संपन्न झालेलं आहे। मराठा समाजाची लग्न सोहळ्याची आचारसंहिता काय आहे आपण पाहतोय। लग्न सोहळा 300 ते 500 लोकात व्हावा। साखरपुडा हळद लग्न एकाच दिवशी करावं। प्री वेडिंग प्रकार बंद करावा। लग्नात हुंडा देऊ नये आणि घेऊ नये। कर्ज काढून लग्नात खर्च नको। लग्नात डीजे नको, पारंपरिक वाद्य वापरा। नवरदेवापुढे दारू पिऊन नाचणाऱ्यांना आवरा। फक्त वधूपिता वरपिता या दोघांनाच फेटे बांधावे। आहेर रोख स्वरूपात करावा किंवा पुस्तकं द्यावी। भोजनात 5 पेक्षा जास्त प्रकार नसावेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।